ओके. तुला परीक्षेचा आधीचा 1 महिना कसा गेला? आधी 1 महिना अभ्यास तेवढा करावा वाटेना गेला, कारण टेन्शन एक आलं होतं. मार्क पण कमी येऊ लागले रेग्युलर टेस्ट सिरीजमध्ये. रेग्युलर टेस्ट सिरीजमध्ये किती यायचे? 550च्या जवळपास येऊ लागले. ओके. आणि घरी बोर व्हायचं मग अभ्यास? बोर व्हायचं घरी. मग तू परीक्षेत गेल्याच्या नंतर, पेपर बघितल्याच्या नंतर तुझ्या फिलिंग्स कशा आल्या? पेपर बघितल्यावर आता फार टेन्शन आलं होतं ते फिजिक्सचं पाहून. कारण पहिले समजा 2-3 प्रश्न झाले की मला न यायला सुरू झालं ते. तरी केले मी भरपूर. ते पेशन्स कसे मेंटेन केले? आता बरेच जणांनी काय केलं, ते पेपर बघितले की पूर्ण घाबरून गेले. तर तू कसं मेंटेन केलं? आता जे आला ते नीट सोडवला बस. नाही स्किप केले, नंतर बघू म्हटलं. आणि टेन्शन नाही घेतलं? टेन्शन नाही घेतलं. नंतर येईल, आता नाही आलं तरी नंतर येईल असा विचार ठेव. येस. आणि वर्गामध्ये आपले तुझे काही जे काही मित्र होते त्यांना जर स्कोर वाढला तर तुला टेन्शन यायचं का? आलं, भरपूर तर आलं. कारण जिंतूर रोडचे म्हणजे दुसऱ्या ब्रँचचे मुलं माझ्यापेक्षा पुढे होते नेहमी. तेव्हा वाटायचं, पण आता काही नाही. आता तर तूच पुढे गेला. छान. बरं, आता जे मुलं नीटची परीक्षा देणार आहेत, हे पेपर असेच अवघड निघत राहिले तर त्यांनी कशी प्लॅनिंग करावी, कसा अभ्यास करावा? अवघडात अवघड प्रश्न सोडवावे, सोपं म्हणून मध्ये जाऊ नये जास्त, एवढंच. आणि पेपरची मॅनेजमेंट कशी करावी, टाइम मॅनेजमेंट कसा करावा? जास्तीत जास्त फिजिक्सला आणि केमिस्ट्रीला, बायो काही नाही, आपण पाठ केलेलं असते, एका याच्यात होऊन जाते, जास्त विचार करायची गरज पडत नाही बायोमध्ये. ओके. फक्त जेनेटिक्स वगैरे याच्यामध्ये वेळ लागतो. छान. तुझं भरपूर अभिनंदन.